गेल्या काही काळातलं शिवसेनेचं एक महत्वाचं शिबिर आहे. त्याला निर्धार शिबिर म्हटलं, मेळावा नाही. ईशान्य मुंबई शिवसेनेनं ही जबाबदारी स्वीकारली आणि आज मुलुंडला कालिदास नाट्यगृहात हा शिवसेनेचं निर्धार शिबिर आज आयोजित होत आहे. सकाळपासून शिवसैनिकांना मार्गदर्शन होईल, एक दिशा मिळेल अशा प्रकारचं कार्यक्रम, भाषण, प्रेझेंटेशन्स याचं आयोजन आहे. स्वतः आदित्य ठाकरे येतील आणि त्यात उद्घाटन करतील आणि समारोप माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे समारोपाला येतील. आणि या मधल्या काळामध्ये शिवसेनेचे सर्व नेते या निर्धार मेळाव्यात येऊन अनेक विषयांवरती आपलं मत व्यक्त करतात. लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसैनिकांना एक कार्यक्रम देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी राज्यभरामध्ये शिवसेनेची विभागीय शिबिर आयोजित करावीत असा एक निर्णय पक्षात झाला. आणि त्यातलं हे पहिलं शिबिर जे आहे ते आज मुलुंडला मुंबईतलं होत आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात होईल, जळगाव किंवा धुळ्यामध्ये होईल, नगरमध्ये होईल, सोलापूरला आम्ही करू, नाशिकला होत आहे, पुण्यात होत आहे. ही तयारी विभागीय शिबिरांची सुरू आहे. अशा प्रकारची शिबिरं पूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून होत होती, त्याला खंड पडला. शाखांचे वर्धापन दिन साजरे करत होतो आम्ही, तेही आता सुरू होते. आणि एक महत्वाचा कार्यक्रम जो आहे की शिवसैनिकांच्या घरापर्यंत पोहोचायचा आणि शिवसैनिकांनी, शिवप्रेमी किंवा शिवसेनेचा मतदार आहे त्याच्या घरापर्यंत पोहोचण्याचा हा कार्यक्रम आहे. आज जो निर्धार शिबिराचा कार्यक्रम आहे त्याच्यातून फक्त या मुंबईतल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना एक दिशा मिळेल. आहेत ना, बघा ना तुम्ही. नाही, असं आहे की शेवटी जे काही चाललंय या महाराष्ट्रात किंवा शिवसेनेत ते माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं आणि प्रेरणेनंच चाललेलं आहे. शिवसेना प्रमुख आमच्यामध्ये आहेतच असं आम्ही मानतो. सर्वत्र आहेत, ते या चराचरामध्ये आहेत, आमच्या हृदयामध्ये आहेत, आमच्या मनामध्ये आहेत, आमच्या मनगटामध्ये आहेत, आमच्या विचारामध्ये आहेत. ते आहेतच. त्यांचं अस्तित्व आमच्या सभोवती आहे, ते तुम्हाला आज दिसेल. संपूर्ण महाराष्ट्रभर आपण निर्धार शिबिर आयोजित करताय. कार्यकर्त्यांना बूस्टर मिळेल या माध्यमातून? का नाही मिळणार? का नाही मिळणार? मग का आम्ही भैया दिवसाचं भाषण ठेवायचं बूस्टर मिळण्यासाठी? की मराठी भाषा महाराष्ट्राची नाही, मुंबईची नाही, हे बूस्टर आहे का महाराष्ट्राला? मराठी भाषा ही मुंबईची मराठी भाषा नाही, हे जर बूस्टर असेल तर ते ज्यांना ते बूस्टर घ्यायचे ते बूस्टर घेतील. आमच्या माननीय बाळासाहेबांच्या विचाराचं बूस्टर हे आम्ही देत राहू. दोन महत्वाचे याच्यामध्ये चर्चासत्र आहे. त्याच्यामध्ये जे ज्येष्ठ आमचे नेते आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधणार आहोत की इतकी संकट, इतकी वादळ येऊन सुद्धा अनेक जे प्रमुख लोक आहेत ते शिवसेनेत थांबले का? आम्ही शिवसेनेमध्ये का थांबलोय हा एक विचार आहे. आणि अनेक नवीन शिवसैनिक कार्यकर्ते पक्षामध्ये इतर पक्षातून आले, तर त्यांचं मनोगत आहे की आम्ही इतकी पडझड किंवा सुरू असताना, फोडाफोडी सुरू असताना आम्ही शिवसेनेत का आलो? हे दोन महत्वाचे परिसंवाद तिथे होते. राजनाथ सिंह यांचं महत्वाचं वक्तव्य आहे की पाकिस्तान स्वतःहून देणार नाही असं ते म्हणतात. तिकडची लोक आंदोलन करतील आणि भारतामध्ये असं त्यांनी म्हटलं. हे राजनाथ सिंह गेले 10 वर्ष सांगतायत. आपण जर राजनाथ सिंह यांची वक्तव्य गेल्या काही काळातले ऐकली असतील, ते असतील, जयशंकर असतील, अमित शहा असतील, नरेंद्र मोदी जे असतील, की
पाकिस्तान मधला जो काश्मीरचा भाग आहे, जो आमचाच आहे, तो आम्ही पुन्हा हिंदुस्थान मध्ये आणू, अखंड पाकिस्तान निर्माण करू. हे किती वर्ष सांगतायत? गेली 10 ते 11 वर्ष सांगतायत. तुम्हाला कोणी अडवलंय? राजनाथ सिंग ना. तुमच्या हातात सैन्य आहे ना. तुम्ही बालाकोटवरती एक फेक हल्ला करू शकता, निवडणूक आहेत म्हणून. तुम्ही पुलवामामध्ये 40 आमच्या जवानांच्या हत्या झाल्या, त्याचा बदला घेऊ शकला नाही अद्याप. हे जे ढोंग आहे ते बंद करा. आता परवा लंडनमध्ये जयशंकर गेले आणि म्हटले जोपर्यंत काश्मीर भारतात येत नाही पूर्णपणे तोपर्यंत काश्मीरचा प्रश्न सुटणार नाही. तुम्हाला कोणी अडवलं प्रश्न न सोडवण्यासाठी? इतके मोठे तुमचे प्रधानमंत्री आहेत, 56 इंचाच्या छातीवाले वगैरे वगैरे. त्यांनी करावा ना, हालचाल करावी. आम्ही देश तुमच्या पाठीशी राहील पूर्णपणे. पण नुसतं बोलायचं, टाळ्या मिळवायच्या, लोकांना भ्रमित करायचं. पाकिस्तान हा एक कमजोर देश आहे. चीननं आमची 40,000 वर्गमीटर जमीन गिळलेली आहे. चीननं लडाखच्या पुढे ते आलेले आहेत. पेंगॉन लेक त्यांनी ताब्यात घेतलेला आहे. अरुणाचलमध्ये घुसलेले आहेत. त्या चीननं गिळलेली जमीन सुद्धा आपल्याला परत घ्यायची आहे. हे बहुतेक राजनाथ सिंग विसरलेले दिसत आहेत. 1000 वर्गमीटर जमीन गिळलेली आहे. चीननं लडाखच्या पुढे ते आलेले आहेत. पेंगॉन लेक त्यांनी ताब्यात घेतलेला आहे. अरुणाचलमध्ये घुसलेले आहेत. त्या चीननं गिळलेली जमीन सुद्धा आपल्याला परत घ्यायची आहे. हे बहुतेक राजनाथ सिंग विसरलेले दिसत आहेत. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आम्ही जन्माला आलो नाही असं एकनाथ शिंदे म्हणतात. सर्वसामान्यांसाठी सोन्याचे दिवस आणण्यासाठी आम्ही जन्माला. तुम्ही सोन्याचे दिवस तुम्हाला जे आलेले आहेत आज एकनाथ शिंदेना, ते शिवसेनेमुळे आलेले आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या बरोबरच्या 40 बेईमान लोकांना जे सोन्याचे दिवस आलेले आहेत, ज्या त्यांना आमदारक्या, खासदारक्या, मंत्रिपद आणि त्या माध्यमातून संपत्ती गोळा केलेली आहे, ही सगळी माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद आहेत. आणि त्यांचे सोन्याचे चमचे जे आहेत ना, ते सध्या अजय अशरच्या ताब्यात आहेत. आणि अजय अशर हे सगळे सोन्याचे चमचे घेऊन दुबईला पळालेला आहे. सर, आज जो शिवसेना का शिविर है उसमें एक स्पेसिफिक बात देखने को मिली। आपका क्या है? सर एक मराठी सर, लाडकी बहीण योजनावाला 9,000 कोटींच्या ठेवींपैकी 10,000 कोटींच्या ठेवी सरकारने मोडलेल्या आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण आलेला आहे. बघा, महापालिकेची अर्थव्यवस्था जी शिवसेनेची सत्ता असताना अत्यंत सक्षम आणि मजबूत होती. 90,000 कोटींच्या ठेवी या एक सुरक्षा म्हणून आम्ही ठेवल्या होत्या माननीय उद्धव साहेबांच्या आदेशानं. पण 4 वर्षापासून निवडणुका नाहीत, प्रशासकीय कारभार आहे. आणि त्या 90,000 कोटींच्या ठेवीवर प्रधानमंत्री मोदींपासून ते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे या सगळ्यांचा डोळा आहे. हा जनतेच्या कराचा पैसा आहे. हा राज्याच्या नव्हे तर मुंबई शहराच्या सुरक्षेसाठी ठेवला होता. त्या ठेवी मोडून तुम्ही जर कारभार करत असाल त्याचा अर्थ तुमचं आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडलेलं आहे आणि मुंबईची अवस्था अत्यंत बकाल आणि बिकट झालेली आहे. 2100 रुपये संदर्भात जाहीरनाम्यामध्ये वादा केला होता महायुतीने, मात्र अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपये वाढवले. फेब्रुवारीतलाच एकच हप्ता आलेला आहे, मार्चचा हप्ता आलेला आहे. म्हणजे 2 टप्प्यात देणार आहेत. काल हप्ता जो आला तर अर्धा हप्ता आला लाडकी बहीण योजनेचा. सरकारला विचार हा प्रश्न. आम्ही याच्यामध्ये वारंवार बोललो की महिलांची किंवा लाडक्या बहिणींची कशी फसवणूक सुरू आहे. 1500 रुपयाला मतं विकत घेतली आणि आश्वासन दिलं की 2100 देऊ. आता मतं दिली बहिणींनी, आता सरकारकडे पैसे नाहीये. वृद्ध कलाकारांचं मानधन थकवलंय, लाडक्या बहिणींना पैसे द्यावे लागतात म्हणून. हे काय सरकारच्या खिशातले पैसे नाहीयेत, हे जनतेच्या करातले पैसे. तुम्ही त्याचं राजकारण केलं. अर्थात या राज्याची जनता सुद्धा हे सगळे उडाडोळ्याने पाहते. जोपर्यंत जनता बंड करत नाही तोपर्यंत ही जनतेची फसवणूक सुरूच राहील.